हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 18. अंतवंत इमे देहा नित्यसोक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत. अंतवंत नाशवंत इमे हे सर्व देहः भौतिक देह नित्यस्य नित्य अस्तित्वात असणाऱ्या उक्तः असे म्हटले जाते शरीरिणः देहधारी जीवाचे अनाशिन्यः अविनाशी प्रमेयस्य अमर्याद असणाऱ्या तस्मात् म्हणून युद्धस्व युद्ध कर भारत हे भरतवंशजा. अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर. तात्पर्य: स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही, मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे यासंबंधी कोणाला कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश स्वतःच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तत्काळ शरीराचे विघटन चालू होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराचा विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. हरे कृष्ण.